की बऱ्याच वेळेला म्हणजे हा लिफ्ट घेऊनच का जातोय असं असतं तर तुम्ही म्हणजे पैसे घेऊन पण जाऊ शकत होतात. पण भावानो हेल्प काय नजारे काय नजारे. नंबर प्लेट बघा G17288 हे बघताय रुपसे झरणा. आता आम्ही पोहोचलेलो आहे एकदम खतरनाक आहे भावानो. तर भाई आपण आता पोहोचलोय तातो पाणी आणि हे जे मागं भेटलेले भावानो हुजूर धीरो धन्यवाद. हिमालयन मोदी सरकार आपला. तर मित्रांनो आपण असा विचार करत होतो तेवढ्यात नेपाळचा प्रेम बघायला भेटला आपल्याला. या भारी वाटतंय भावानो. इकडची लोक, इकडचं वातावरण, इकडचं सर्वच लय भारी आहे. हो ढगात माझे डोंगर बघा बाबा काय खतरनाक व्ह्यू दिसतात. गाडी येतच नाही एक पण भावानं. गाड्या लांब पर्यंत दिसत पण नाही भावानं. 1 ते 1.5 तास मी चालत होतो आणि अजून पण एक लिफ्ट नाही आले भावानी. महाकाल मित्रांनो, मी पण तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हल मध्ये. आणि काल रात्री आपण ह्या मंदिराचा ट्रस्ट आहे त्या मंदिराच्या ट्रस्ट मध्ये आपण रूम मध्ये राहिलो होतो आणि आज आपण जाणार आहोत इथून मुक्तीनाथ साईडला. इथून 101 किलोमीटर मुक्तीनाथ मंदिर राहिलेलं आहे. चला तर मित्रांनो, पहिला आपण माझ्या पाठी बघताय तुम्ही तिथं त्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शन करून घेऊया. आपण दर्शन करून घेऊया आणि जाऊया पुढं मुक्तीनाथ बाबाच्या दर्शनासाठी. आणि हे इथं असं काय हे होतं तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो. काय अशी रूम होती आणि आम्ही काल रात्री ह्याच रूम मध्ये राहत होतो जे मंदिराची ट्रस्टची रूम आहे. आपली बॅग वगैरे झालेली. आता थोडा खोलगड वगैरे करतो. बाबाच्या दर्शनाला निघालो. मंदिराचं दर्शन करवतो आणि तर मित्रांनो, आपली दिवसाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करूया आपण. चला तुम्हाला दाखवतो बाप्पा. इथं बसलेत आपले बाप्पा आणि या साईडला बसलेत त्यांचे बाप्पा. हे बघा चला. तर हे आहे महादेवाचं मंदिर आणि इकडं बघा हे असं काय वातावरण आहे. आणि माताजी गौरी माताचं दर्शन आहे. इकडं गौरी मातेचं मंदिर आणि बाहेर नंदी महाराज आहेत आणि समोर आहे नटराज मूर्ती. नटराजीची मूर्ती आहे. दाखवतो तुम्हाला तिकडे गेल्यावर. आणि हा पूर्ण मंदिर आहे ना भावानो, पूर्ण दगडावरती बनलेला. आणि मला पण नाही माहिती काय आहे नक्की, पण काही ना काहीतरी असं बनवून ठेवलेलं आहे या मंदिरामध्ये. तर हे असं मंदिर आहे एकदम लय जबरदस्त. आम्ही इथं राहिलो होतो आणि मंदिर लय भारी आहे. समोर तुम्ही बघू शकता नटराज मूर्ती आणि माता राणी. हे बघा काय ना काहीतरी आहे. शिवलिंग आहे मंदिरामध्ये आणि सर्व भारी आहे एकदम जबरदस्त. लक्ष्मी नारायण मंदिर आणि माता राणी. पोरं पण भरपूर आहेत, लहान मुलं बघा अभ्यास वगैरे करताना. आणि असं आहे वातावरण इकडं बघा, जबरदस्त वातावरण आहे. नागाचं असं बनवलेलं भावानं तिकडून पर्यंत लांब लचक आहे. आणि पुढं मंदिर बघा. बाबा काय चुकलं असेल तर माफ करा. लहान पोरं बघा. मित्रांनो, हे काय मंदिराचा असा एंट्रन्स आहे. गलेश्वर धाम शिवालय चक्र शिला प्रवेशद्वार.
आणि हा इकडचा आजूबाजूचा परिसर आहे भावानो, लय जबरदस्त आहे. आम्ही ह्याच रूम मध्ये राहिलो होतो, जे ट्रस्टचा रूम आहे त्याच्यामध्ये राहिलो होतो. आणि इकडं बघा, अष्टसिद्धी प्राप्त ब्रह्मनिष्ठ तपस्वी कलेश्वर बाबा यांची मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि पोरं बघा, बारकी बारकी मस्त लहान पोरं खेळत आहेत. चला तर मित्रांनो, आपले दर्शन झालेले आहेत आणि आता आपण इथून जाणार आहोत मुक्तिनाथ साईडला. ते 90 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं अंतर आणि फायनली आपण आता पोहोचणार आहोत. आज बघूया किती लांब जातोय. जर डायरेक्ट लिफ्ट भेटली तर डायरेक्ट मुक्तिनाथ दर्शन होतील बाबाचे, नाहीतर आपण आज कुठेतरी स्टे होणार आहे. बघूया आता पुढं काय होणार आहे, पुढचं आपल्याला पण नाही माहिती काय होणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, पुढं काय होणार ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. भेटूया, चला. टुक 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 टुक. तर चाय पिऊया आणि आपला सफर सुरू करूया. तर मित्रांनो, तो तिकडं थांबलाय आणि मी चाललोय पुढं, कारण की एका ठिकाणी राहिला तर लिफ्ट थोडं कठीण भेटतंय. तर म्हणून आम्ही दोघं जण वेगवेगळं झालेलं आहे आणि चाललेलं आहे. आता बघूया लिफ्ट भेटते काय. बाईकवाला जिथपर्यंत नेल तिथपर्यंत आपण जाऊया, कारण की इथून नाही म्हटलं तरी 80-90 किलोमीटर मुक्तिनाथ राहिलंय. 100 पकडूया आपण, 100 किलोमीटर राहिलंय. तर बघूया आज किती किलोमीटर जातोय आपण. चला भावानं, सीन असं काय झालाय की आपल्याकडे जेवढे पण पैसे होते ते पण आता संपलेले आहेत आणि आता आपला भाऊ पण आपण वेगवेगळा झालेला आहे. जरी पण मला गाडीने जायचं झालं ना तरी पण मी जाऊ शकत नाही, कारण की आपल्याकडं पैसे नाहीत. आपल्याकडे लास्ट ऑप्शन राहिलेला आहे तो म्हणजे लिफ्टचा. तर आपण लिफ्ट घेऊनच जाणार आहोत मुक्तिनाथपर्यंत, नाही म्हटलं तरी 100-1 किलोमीटर. कारण की भावना, आणि इथं असं आहे की लिफ्ट पण भेटणं थोडं कठीण होऊन जातं, कारण की पुढं जसं जाल तसं थोडं सर्व प्रायव्हेट गाड्या जातात आणि सर्व फुल असतात. चला, लिफ्ट तर भेटलेली आहे हॉल. हा चलो, मतलब यहाँ के लोग ऐसे कि यार बहुत हेल्प करते हैं और मतलब आप दूसरों की तकलीफ नहीं देख सकते. हम अभी वहाँ पे खड़े थे लेकिन अभी बोले थोड़ा ही जा रहे हैं, लेकिन चलो बैठो यार. ये है भाई नेपाल के लोग, बहुत अच्छे. और आज 5वां दिन है, फिर भी बहुत हेल्प हो रही है और बहुत अच्छे. धन्यवाद. नेपाल मध्ये आल्यावर मोरी मोरी धन्यवाद. हजूर मोरी मोरी धन्यवाद. धन्यवाद. तर भावाला आपण विचारच करत होतो की आपल्याला लिफ्ट घेऊनच जायचं आणि नेमकं या भावाने लिफ्ट भेटली आणि ते घेऊन आला इथपर्यंत. लय भारी वाटतं. मागे आपली बॅग वगैरे ठेवलेली आणि हजूरला धीरे धन्यवाद. धन्यवाद. आप कहाँ के रहने वाले हो? हाँ, मुंबई. हाँ, नेपाली सॉन्ग्स और ऐसे मजे घेऊन चाललेलं आहे भावानं आपण एकदम खतरनाक वातावरणात. भाई ने एक मुझे मित्रांनो, आपण असा विचारच करत होतो तेवढ्यात नेपाळचा प्रेम बघायला भेटला आपल्याला. या भावाने गाडी थांबवली होती आणि आपण आता ह्याच्यातनं चाललोय. तुम्हाला तर माहिती आहे मी काय काय बोलत येत होतो. चला, व्हिडिओ लिफ्ट भेटलेली आहे, थोडी लांब आहे, जवळ आहे, थोडी जवळची लिफ्ट भेटली, पण चला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊया आज. धन्यवाद. चला मित्रांनो, अशी लिफ्ट भेटली होती. आपण काय बोलतो, आणि भगवान देव आपल्याला कुठून ना कुठून असे गाड्या देतोच. आणि तर भावानो, नेपाळचं प्रेम तर तुम्ही बघतच आहात, किती आपल्याला लोक मदत करतात. काय आहे, लय भारी वाटतंय भावानो. इकडची लोक, इकडचं वातावरण, इकडचं सर्वच लय भारी आहे, एकदम लय भारी भावानो, विषयच नाही. वातावरण तर एकदम लय भारी आहे भावानो. थंड थंड हवा आणि इकडची लोक एवढी प्रेमळ आहेत भावानो. म्हणजे लय शांत म्हणजे लय शांत. म्हणजे आपल्यासारखी एकदम आपली तर दुनिया वेगळी आहे, पण इकडची दुनियामध्ये आल्यावर लय वेगळं वाटतंय भावानो. आणि गाड्या, लोक जरा हात दाखवलं का लगेच थांबणार. भले त्यांच्याकडे जागा नसली तर ते विचारपूस तरी करणार, बाबा कुठं चाललाय, काय आहे. हे सर्व इकडंच बघायला भेटतंय आपल्याला. आपला एक्सपिरियन्स तर आता हेच बोलतोय. आजचा आपला 5वा दिवस आहे भावानो नेपाळमध्ये, आणि आपला 5व्या दिवसामध्ये आपण इथून फक्त 100 किलोमीटर अंतरावर मुक्तिनाथ मंदिर राहिलेलं आहे. तर पोचूयात आपण. आणि रस्ता काय असा ऑफ रोडिंग, आणि नमस्ते, आणि असा रस्ता आहे. तर असे लोक आहेत, लय जबरदस्त वाटतंय भावानो. पुढं बर्फाचा टोक दिसत असेल आणि हे ऑफ रोडिंग. चला, तर मित्रांनो, तुमचा पण एक प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला म्हणजे हा लिफ्ट घेऊनच का जातोय. असा असतं तर तुम्ही म्हणजे पैसे घेऊन पण जाऊ शकत होतात, पण भावानो हे लिफ्ट घेऊन जाण्याचं एकच कारण आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये फुल ॲडव्हेंचर आहे.
आणि नवीन नवीन लोकांशी आपल्याला भेटायला संपर्क होतो, नवीन लोकांशी, तिथली संस्कृती, तिथली कला आणि तिथले लोक कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, हे सर्व आपल्याला ह्या ट्रॅव्हलमध्ये बघायला भेटतंय. आणि जर आपण गाडीने गेलो असतो तर एका स्पॉटवरनं दुसऱ्या स्पॉटपर्यंत पोहोचलो असतो, तिथं काय आपलं जे बघायचं ते बघून दर्शन वगैरे करून वापिस झालं असतं. पण ह्या सफरमध्ये आम्हाला, तुम्ही तर व्हिडिओ बघतच आहात माझे, किती नवीन लोक भेटतात, काय काय होतं आपल्यासोबत, हे सर्व जर्नी मला अनुभव करायची होती म्हणून मी असा ट्रॅव्हल करतोय. नाहीतर जर आपल्याला डायरेक्ट जायचं असतं तर आपण तसं पण गेलो असतो, पण मी तसं नाही करतोय. आपल्याला हा असा अनुभव घ्यायचा होता, दाट अनुभव, म्हणून आपण असा ट्रॅव्हलिंग करतोय. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं माझा एक्सपिरियन्स आणि तुमचे प्रश्न समजले असतील, प्रश्नाचं उत्तर भेटला असेल, तर भावांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच एकदम फुल एन्जॉयमेंट आणि फुल एंटरटेनमेंट आणि ह्या साईडचे जेवढे पण अनुभव येतील ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत जाणार आहे. चला तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि मोठा करा, है ना. चला तर भावांनो, लिफ्ट एका जागेवर परत भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही थोडासा मागे पुढे बिछडलोय आणि ऑफ रोडिंग रस्ता आहे भावांनो. ह्याच्यावर गाड्या नाहीच्या म्हणजे लय कमी, एकाच दुसरी गाडी येते आणि येते ती पण एकदम ह्याच्यावर फॅमिली पॅकवाली येते. आणि आपण आता चाललेलं आहे भावांनो, बघूया लिफ्ट भेटली तर भेटली, नाही तर आपला रस्ता चालत जाऊ आपण मुक्तीनाथला, पण आपली इच्छा आहे पुरी करूनच जाऊ. आणि यो डॉगेश भाई असं आहे, पहिलं भूक राहता, आता जवळ आलंय. क्या नाम है इसका? नाम तो कुछ मालूम. ब्रिज असे भरपूर आहेत. नेपाळ आहे ना, फुल ॲडव्हान्स असं मला वाटतंय, एकदम नेक्स्ट लेवल त्यांचं काम आहे. म्हणजे छोटा देश आहे पण सर्व गोष्टीमध्ये पुढं आहे असं मला तर वाटतंय भावानो, कारण की आपला अनुभव असं बोलतोय की नेपाळला नेक्स्ट लेवल आहे. कारण की असे नजारे आणि असे ब्रिज एवढा उंचावर बनवलेले आहेत ना भावानो, काय विचारून सोय नाही, असं आहे, लय खतरनाक बनवलेले आहेत. चला आपण अशा रस्त्यावर परत आलेलो, कारण की भाऊ गेला तर आपल्याला भेटणार नाही पुढे जायला. दारी बोलते ना, दारू धीरे धीरे. धन्यवाद. हो ना, असा काय रस्ता आहे खतरनाक, आणि या भावाने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे. लय खतरनाक रस्त्यात भावानो, ऑफ रोडिंग जास्त आहे. सामान आपला बघा, आणि आपण भेटलीच शेवटीला भावानो. जय श्री महाकाल. इकडं खाली बघा डोंगर अर्धा फासकलाय आणि रस्ता बघा भावानो, खतरनाक रस्ता आहे. हे रस्ता बघा, पुरा डोंगर खसकलेला आहे भावानो, पुरा. ती गाडी होती आपली, तर आता तिकडे गेले आणि आपण आता इथून बघूया कुठपर्यंत जाता येईल लिफ्ट घेऊन. कारण की लय मोठी नाही होती लिफ्ट, पण 5-6 किलोमीटरची लिफ्ट भेटली होती, लय भारी वाटला. आणि इथून आता बघूया जसं जमल तसं आपण जाऊयात. आपल्या इथं बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. दादा एकदम खतरनाक भारी होता, 5-6 किलोमीटरची लिफ्ट दिली, कारण की रस्ता लय ऑफ रोडिंग आहे भावानो, लय डेंजर आहे. त्याच्यामुळे जशी लिफ्ट भेटेल तसं आपण जाऊया. आणि इकडचे डोंगर बघा भावाने एकदा, केवढे मोठे मोठे डोंगर आहेत ना भावानो, खतरनाक डोंगर आहेत. चला तर मित्रांनो, एक मला जबरदस्त चीज दिसलेली आहे, हिमालयन मोदी सरकार आपला इंडियातला नाही, तर मोदी ही एक नदी आहे जी नेपाळमध्ये आहे. त्या नदीच्या नावावर ना या बॉटलचं नाव ठेवलेलं. नाही तर तुम्ही म्हणाल की भाजप सरकार इकडं पण कुठं काय आपला दबदबा बनवते की काय, पण असं काय नाही. या मोदी नावाची एक नदी आहे, तर तिचंच ते लिफ्ट भेटलेली आहे. भाऊ चाललाय धावत लिफ्ट घेण्यासाठी, लिफ्ट भेटलेली आहे. भावानो पुढं बघा, एकदम खतरनाक डोंगर आहेत, बर्फाचे डोंगर आहेत पुढं, फक्त थोडंसं ढगामुळे तुम्हाला दिसत नसतील, पण भावानो लय डेंजर ढग आहेत, डेंजर म्हणजे डेंजर. आपला भाऊ चाललाय आता, त्याला लिफ्ट भेटले पुढपर्यंत, तर पुढपर्यंत चाललाय तो.
आणि ढगा बघा भावानं, ढगात माझे डोंगर बघा. बाबा काय खतरनाक व्ह्यू दिसतात, काय खतरनाक व्ह्यू दिसतात भावानो, लय जबरदस्त. नेपाळ मधले डोंगरच केवढे उंच उंच दिसतात ना भावानो, खतरनाक. आणि आता आपण चाललोय भावानो अशा सुनसान रस्त्यावर. कालीगंडची नदी माझ्या साईडून चाललेली आहे आणि आपण असा सफर मध्ये चाललेलं आहे भावानो. बघूया आता आपण पण आता लिफ्ट घ्यायचा ट्राय करूया, कारण की भाव तर गेलेला आहे. आता आपली बारी आहे. आता आपण भोलेनाथाचं नाव घेऊया, जय श्री महाकाल, आणि आपण पण लिफ्ट घेऊया. पण बघूया गाडी येतच नाही एक पण भावानो, गाड्या लांब लांब पर्यंत दिसत पण नाही. बघूया जिथपर्यंत गाडी येईल तिथपर्यंत आपण चालतच राहूया. आणि समोरचे नजारे बघण्यासारखे आहेत भावानो, खरोखर नेपाळ एकदा तरी नक्की फिरला पाहिजे भाऊ माणूस. मित्रांनो सफर आपला एकटाच आहे आणि आपल्याला एकट्यानेच सफर करावं लागते, कारण की तुम्ही माझ्या मागे बघा आणि इकडे बघा, नाही कोण एक गाडी आहे ना काय आहे काय. सफर आपला एकट्याच आहे, आपल्यालाच पुरा करावा लागेल. बाबाच्या दर्शनासाठी आलेला आहे तर आपण एकट्याने जाऊया, कारण की जो आपल्यासोबत भाऊ होता तो त्याला लिफ्ट भेटली, तो गेला पुढं. पण आपण हार नाही मानायची भावानू, हार नाही मानायची. जीवनामध्ये आलेलं आहे तर जे आपण स्वप्न ठरवले, जे आपण विचार केलाय ते पूर्ण करूनच दाखवायचं भावानू. भले आपले साल्टी गेली तरी चालेल, बांधील की भाऊ, श्रीमान दादाचा डायलॉग आहे, साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे भावानो. फुल ॲडव्हेंचर झालाच पाहिजे आपला. आता बघूया आपल्या नशिबात जेवढं काय असेल ते आज होणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे भावानो. तुमच्या भावाला फुल सपोर्ट दाखवा आणि असे नजारे दाखवणार आहे. मी मुंबई टू नेपाळ हिच हायकिंग लिफ्ट घेऊन चाललोय भावानो. इकडचे घर बघा एकदा कसे आहेत, लय खतरनाक व्ह्यू. आणि असं काय रस्ता चाललाय, घर बघा एकदा भावानो, एकदा जुनी जुनी घर आहेत. त्या साईडला एक फक्त ते हॉटेल आहे म्हणून हे आहे. बोला आगे तक तर गाडी तर थांबली नाही भावानो, पण असे नजारे आहेत. आणि जास्त कणस आहेत, म्हणजे मक्याचे हे आहेत. आणि घर बघा भावानो, दगडीची जुनी जुनी घर भावानो, जुनी काय नजारे आहेत. आणि ही कालिका माध्यमिक विद्यालय लहान पोरांची शाळा आहे, त्या शाळेजवळ आपण चाललेलं आहे. आणि इकडची लोक बघा जाम मेहनती पण आहेत, चांगली पण आहेत. चलो हेलो हेलो. तेरी खता में मेरा जिया तुझ पे होना मेरे फिगर. लगभग भावानं 1 ते 1.5 तास मी चालत होतो आणि अजून पण एक लिफ्ट नाही आले भावानो. जे पण येतात ना म्हणजे पुरा फुल येतात, म्हणजे फॅमिली पॅक वाले गाड्या येतात, त्याच्यामुळे भावानो आपल्याला लिफ्ट काय भेटत नाही. आणि पुरा चालत इथपर्यंत आलो, खांद्याचे वाट लागले. आपली बॅग इथंच ठेवलेली आणि हा असा पूल आहे, कालीगंडची नदी खालून चालले. तर आपण थोडा टाइम आता थांबूया आणि इथूनच लिफ्ट घ्यायचा प्रयत्न करूया. बघूया आपल्याला लिफ्ट भेटते की नाही. इथून 80 किलोमीटर आता राहिलेलं आहे मुक्तीनाथ मंदिर, तर बघूया लिफ्ट भेटते की नाही. गाड्या पण भावानो लय बऱ्याच टायमानंतर येतात, त्याच्यामुळे आपल्याला लिफ्ट थोडा कठीण मध्ये चाललंय. बघूया आता भेटते किती टायमानंतर लिफ्ट. तर बऱ्याच टायमानंतर भावानो या दादाने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे. लय बराच टाइम झाला, 1-1.5 तास झाला आपण तिकडे थांबलो. तर त्या दादाचा थँक्यू. दादा आपका नाम बताओ ना. श्रीपाद श्री बहादुर मोहन. अच्छा, तो यार भाई ने अपने को लिफ्ट दे दिया है, बहुत समय से अपन रुके हुए थे उधर. आणि लय भावानो लय भारी वाटतंय दादा, थँक्यू. तो भारी वाटत है. अभी मैं नेपाली में थैंक यू बोलना सीख रहा हूँ, इतना मेरे को नहीं आ रहा है. हाँ क्या बोलते, वंदे भारत. अच्छा, तर भावानो लिफ्ट भेटलेली आहे आपल्याला. तर बघूया आपण शुभ यात्रा मोबाईल आहे ते भावानो. आता आपण कुठपर्यंत जाणार आहोत, दादाने लिफ्ट दिलेली आहे, जिथपर्यंत जातील तिथपर्यंत जाऊया. उसको ले सकते क्या, वो अपने साथ में ही है, थोड़ा एडजस्ट कर लेंगे. तो भाव आपला इथंच आहे, तर त्याच्यासोबतच आपण चाललेलं आहे. बऱ्याच टाइम लिफ्ट थोडा कठीण भेटते,
दादाचं प्रेम बघा, नेपाली भाऊचं प्रेम लय चांगलं आहे. नमेड भाऊ आजा. तर भाई आपण आता पोहोचलोय तातोपानी आणि हे जे मागं दिसतंय हे आहे हॉट स्प्रिंग तातोपानीचं. तर इथं आंघोळीला वगैरे थांबतात, गरम पाण्याचा झरणा आहे. पण आपण आता पुढे जाणार आहेत कारण खूप मुश्किलीने लिफ्ट भेटली. आणि इकडे समोर बघा भाई नजारे, पूर्ण हिमालयाचा पहाड आहे ढगांमध्ये लपलेला आणि हे हिरवेगार डोंगर आणि ह्याच्यात हे हॉट स्प्रिंग आहे. खरंच यार नेपाळ खूपच सुंदर आहे. नेपाळ आयुष्यात एकदा नेपाळला नक्की या आणि खास करून मुक्तिनाथकडून मस्तांकडे या. मस्तांग खूप हुजूर धीरो धन्यवाद धन्यवाद. तर दादानी आपल्याला इथपर्यंत शुभयात्रा बोलतात. दादानी इथपर्यंत लिफ्ट दिलेली आहे, तर थँक्यू. ओके, आता आपण मुक्तिनाथ साईडला जाऊया. बऱ्याच टायमानंतर लिफ्ट भेटली होती आणि परत ह्या दादाने एकदम थांबवला. दादा थँक्यू. झालं का? ओके थँक्यू. तर ह्या दादाने दिलं, हे आपल्या बॅगा वगैरे ठेवल्या. नो गाडीमध्ये माल फुल लोड आहे, पण आपल्यासाठी गाडी थांबवला आणि आम्ही दोघं पण आलो. पण एका गावामध्ये आलेले भावानो आणि इकडचे नजारे बघा, काय डोंगर आहे, एकदम पिक्चरसारखं वाटतंय भावानो, खतरनाक. आणि ह्या ढगांच्या मागे पण डोंगर मोठे मोठे आहेत, पण ते आता ढगामुळे दिसत नाही. लय जबरदस्त भावानो असं आहे. आणि रस्ते बघा भावानो कसे होते, एकदम खतरनाक रस्त्यामधनं आम्ही इथपर्यंत पोचलेलं आहे. चला तर आता ह्याच्या पुढं आपण जाऊया, बघूया कसं काय प्लॅनिंग आहे आपला. सांगतो गाव आहे आणि ह्या गावामध्ये भावानो एकदम खतरनाक व्ह्यू सोबत काहीतरी. इकडची लोक बघ जबरदस्त. फुल एन्जॉयमेंट चालू आहे भावानो, जबरदस्त फुल एन्जॉयमेंट. आणि पोरीगिरी बघा जबरदस्त. असं काय रस्ता आहे आणि जबरदस्त. नेपाली सॉन्ग जबरदस्त आहे. भावानो एकदम खतरनाक वाटतंय. याला काय जमतंय की नाही माहिती नाही. जमतंय काय. फुल खतरनाक वाइब आहे एकदम. आणि भाव गिटार वाजवतो एकदम दणकावून, जबरदस्त. पुरी बघा एकदा. तर टिकटॉकवर गाणे वगैरे बनवतात नेपाळचं सॉंग्स. आपल्याकडं टिकटॉक बॅन आहे, पण इकडं फुल क्रेज आहे टिकटॉकचा. भावानं एकदम खतरनाक व्ह्यू सोबत असे नजारे बघायला भेटतात आपल्याला भावानं. लय जबरदस्त वाटतं ह्या पोरांसोबत बसून. लय भारी वाटलं भावानं. छोटंसं गाव आहे पण लय खतरनाक व्ह्यूज आणि समोर डोंगर. कसम सेवा. आपला नॉमेड भाऊ डान्स शिकताना इथं आणि त्याला भाऊ शिकवताना फुल जबरदस्त वाईब आहे एकदम खतरनाक. फुल एन्जॉयमेंट झालं. असे मोमेंट जगण्यासाठीच तर आपण भावाने इथपर्यंत लांब आलेलं आहे. लय जबरदस्त वाटतंय. मित्रांनो हे काय असं हॉटेल आहे, तर ह्या हॉटेलमध्ये आपण आता जेवायला घेतलेलं आहे. तर बघूया जेवणाची काय व्यवस्था आहे. तर बघूया अशी काय जेवणाची व्यवस्था आहे. क्या है खाने में? पाव व्यू आहे. तर हॅलो, चला बघूया बॅगा बिगा ठेवूया. चला तर मित्रांनो या दादाने आपल्याला जेवण वगैरे दिलंय आणि लिफ्ट पण दिली होती. आणि असे काय नजारे समोर आहेत. आणि हे हॉटेल हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो. तर भावानं चला जाऊया इथून पुढं. असे नेपाळचं प्रेम आपल्याला भेटत चाललेलं आहे. आता आपण जेवण वगैरे झालेलं आहे. त्या दादाने आपल्याला जेवणाची ऑफर केली, आपण जेवलो आणि त्याच्याच गाडीमधून आलो होतो इथपर्यंत. तुम्ही माझ्या पाठी बघता जिथं आपण आता थांबलो होतो हॉटेलमध्ये, तिथं आपण जेवलो वगैरे. आणि त्याच्यानंतर अशा नेपाळचं प्रेम घेत आपण चाललेलं आहे अशा रस्त्याने. लय खतरनाक लोक आहेत एकदम, म्हणजे प्रेमल एकदम म्हणायचं झालं तर खतरनाक म्हणजे एकदम प्रेमल लोक आहेत. आणि असा धबधबा आहे, असे नजारे बघत हॅलो असे नजारे बघत बघत आपण चाललेलं आहे भावानं मुक्तिनाथ साईडला. तर लय भारी वाटतं आहे. अनएक्सेप्टेड सर्व चालू आहे आपला.
असा मोमेंटसाठीच तर भावानं आपण ट्रॅव्हल विदाऊट मनी किंवा हिचहायकिंग करून आपण चाललेलं आहे. तर असे सुंदर मोमेंट्स कॅप्चर करण्यासाठीच आपण असं चाललेलं आहे. नाहीतर आपण गाडीने लिफ्टने पण गेलं, गाडी घेऊन पण गेलो असतो, पण चाललं आहे. चला, तर असे लोक आहेत, भेटतील मस्तपैकी. आणि ही भावाची चलो, ओके, थँक्यू. चला मित्रांनो, अशा नजाऱ्यासोबत आपण आपला सफर पुन्हा सुरू करूया. लय भारी वाटलं भावानो. म्हणजे आपण म्हणतो ना, म्हणजे देव आपल्याला लय देतं आहे, अनएक्सेप्टेड सर्व आहे. म्हणजे देवा, आपण तर देवाचीच मेहरबानी म्हणावूया. कारण की असे सर्व मोमेंट्स मिळणं म्हणजे लय डेंजरस आहे, खतरनाक असतात. आणि हा एरिया आहे ना, म्हणजे आता मला पण नव्हतं माहिती, पण हा एरिया पूर्ण अन्नपूर्णामध्ये येतो. तर अन्नपूर्णा हा एरिया आहे असा. आणि असे काय नजारे आहेत, खतरनाक व्ह्यू. वा, समोरचं डोंगर बघा, पुरं ढगाने घेरलेलं आहे. आणि रस्ते बघा, अशा रस्त्यांचे नजारे घेत आपण चाललेलं आहे. डोंगर बघा ना, बाबो भावानो. असे नजारे बघायचे असतील तर नेपाळमध्ये या. नेपाळची खूबसूरती बघायची असेल तर नेपाळमध्ये एक स्पॉट भेटला आहे. तर आम्ही आता सध्या तिथंच चाललो आहे. लय जबरदस्त स्पॉट आहे, भारी. आणि गार हवा सुटले या 2 डोंगराच्या मधून भावानं, एकदम जबरदस्त. आमचं काय मन राहवलं नाही, तर आता आम्ही इथंच जरा बघू जरा काय करायचं. इकडं जरासा फिरू. असं मंदिर आहे एक छोटंसं, आणि असं काय नजारे, डोंगर बघा, बाप रे बाप. आणि अशा गाड्या वगैरे चालल्यात भावानं, लय खतरनाक. तर मित्रांनो, तुम्ही मागे बघितलात ते एक म्हणजे नेपाळी हे आहे जे मसाल्यामध्ये वापरलं जातं जेवणामध्ये, तेच होतं. तर तिथं आपला काय माईक काम नाही झालं, रेकॉर्ड चालू नाही झाला, म्हणून तुम्हाला आता सांगते की ते असं चीज आहे. ती 1 किलो 2,000ला भेटते. म्हणजे इंडियाचे 2,000, नेपाळचे 3 की 3,500 रुपयाला 1 किलो भेटतं आहे. अशी ती गोष्ट आहे भावानो, जी मसाला किंवा जेवणामध्ये टाकली जाते. लय भारी होतं, नवीन वाटला म्हणून तुम्हाला दाखव. आपण पोचलेलं आहे दाना बाजार. आणि इकडची घरं बघा भावानो, काय क्लासिक आहेत, एकदम जुनी घरं. आणि पुढं बघा डोंगर, असं वाटतं ह्याला बघतच राहावं, एवढं जबरदस्त डोंगर आहे भावानो. तर मित्रांनो, बराच टाइम झाला आपण चालत होतो, आणि आता आपण बसलेला आहे असा एका सुंदर धबधब्यावर, जो धबधबा एकदम खतरनाक व्ह्यू देतो आहे. हे बघा, आपण असं मस्तपैकी बसलेलं आहे. बराच टाइम झालेला आहे, कंटाळा आला चालून. आणि पुढं नजारे बघा, एकदम काय मोमेंट आहे भावानं, पुढं नजारे बघण्यासारखे एकदम. आणि तिथे नदी आहे, नदीच्या त्या साईडला गाव आहे. तर मित्रांनो, नेपाळचा प्रेम बघूया आपण. आणि भावानो, गाडी थांबलेली आहे भावानो, गाडी थांबलेली आहे. ओके, देख रहे हो गाइस, नेपाल का प्यार. और भाई ने गाडी रोक दी है. चला, गाडी भेटलेली आहे भावानो, या दादाने थांबवली आपल्यासाठी गाडी. एकदम आता बघूया, जिथपर्यंत जातील तिथपर्यंत जाऊया. लय भारी वाटते भावानो, लय मजा आली, फुल ॲडव्हेंचर. तर रुपसे झरणा आता आम्ही पोहोचलेलं आहे. एकदम खतरनाक आहे भावानो, खतरनाक. सगळ्यात व्हायरल झरणा इथला नेपाळचा व्हायरल झरणा, रुपसे झरणा. आणि पब्लिक बघा काय लय डेंजर गर्दी आहे, सुंदर आहे, एक नंबर आहे भाऊ. बंद रहे हो झरणा बघा, बादशाह आहे, बादशाह, नाद खुला. बऱ्याच टायमानंतर लिफ्ट भेटली. आणि ही आता गाडी आहे इथं. आणि आता जरा थोडा टाइम थांबलेला आहे, गाडी गरम झाली म्हणून. आणि पाठचा झरणा पण एक नंबर होता, बेस्ट होता. त्याच्यानंतर आता आम्ही इकडे थांबलेलं आहे. इकडं काय आहे रे, हे कॅफे. तुम्हारी जैसे 1000 लड़कियां मिल जाएगी, गुबड़ जैसी. मोटे को फूल मतलब जब तक पेड़ में फल रहेगा और फूल रहेगा तब तक बहुत रहेगी. और रोटी जो जवानी है फल ताकत भावानो, याचा मिनिंग काय असं आहे भावानो, एकदम खतरनाक वाला. मला वाटतं नेपाळी शिकून जायला लागेल. नंबर प्लेट बघा, G17288. भावानो, इकडं कॅफे मध्ये सारखा एकदम पुढं बघा,
प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला असे बघायला भेटत फुल परमिट आहे आणि कंस बिंस बघा आणि बघा मिरची मिरच्या खायला देतात. अशी काय चाय आहे, लय मोठा कप आहे. हे दादा भेटले आणि हे दुकानचे मालक आहेत आणि हे दादा आहेत आणि हो भाव. आता आपण चाललोय मुक्तिनाथला आणि मुक्तिनाथला जाण्यासाठी परमिट लागतो. हे आपल्याला पण नव्हतं माहिती. आपल्यासोबत जे दादा आहेत त्यांनी सांगितलं की मुक्तिनाथला वरती जायचं दर्शनासाठी तर तुम्हाला ऑनलाईन परमिट काढावं लागेल. तर इथं नाही म्हटलं तरी 1050 रुपयाचा ऑनलाईन परमिट आहे ते नेपालीमध्ये आणि म्हणजे तुम्हाला भेटून जाईल इकडं कुठं पण गव्हर्नमेंटचं सर्व आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर आम्ही इथं काढून घेतो आहे कारण की पुढं जर जायचं नाही भेटलं तर म्हणून. आणि हे कसं म्हणजे लास्ट म्हणजे गाव हे आहे कारण की ह्याच्या पुढं म्हणजे नेपाळच्या आपलं मुक्तिनाथच्या पुढं चायना बॉर्डर वगैरे लागते म्हणून हे थोडंसं इन्फॉर्मेटिव्हसाठी म्हणजे लोक किती जातात काय आहे त्याच्यासाठी ते परमिट बनवावा लागतो. आणि असे काय नजारे आहेत. आता भावानं इकडं अशी झाडं आली म्हणजे थंड हवेचं ठिकाण चालू झालेलं आहे. म्हणजे इकडून पुढं चाल जसं जसं तसं पूर्ण थंडीचं वातावरण असणार आहे. आणि डोंगर बघा भावानं एकदा कसे आहेत खतरनाक. तर चला आपला इथं आता परमिट बनतोय भावानो त्याच्यानंतर बघूया काय पुढं होणार आहे आपल्यासोबत. तर आता सध्या तरी आपला इथं परमिट बनवून घेऊया आणि बघूया पुढं काय होतं आहे. भावानो असं काय परमिट आहे जो आता बनलेला आहे आणि आता आपण चाललेलं आहे. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे केंकू गाव. केंकू गावामध्ये आणि इकडची घरं बघा भावानो कशी आहेत. तर बघा ढगाने पुरा कव्हर करून टाकलाय भावानो. हे असे नजारे आहेत ना भावानो. वरती जे ढग दिसतात ना ते सर्व डोंगरच्या खालती आहेत आणि डोंगर एकदम उंचावर आहेत बघा भावानो. अर्ध्याच्या पर्यंत आले डोंगराच्या. हा बघा बाबो काय नजारे भाऊ काय नजारे बघण्यासाठी तर आपण भावानो नेपाळमध्ये आलेला आहे. एकदम बादशाह वाटतात भावानो. अर्धा ढग तर डोंगरावर उतरलेत आणि डोंगर ढगामध्ये घुसलेले आहेत बादशाह. आणि गावं अशी आहेत ना भावानो म्हणजे काय तुम्ही विचार करण्यासारखे. लय जबरदस्त गाव आहेत भावानो लय जबरदस्त. नेपाळ यायचा तर असे नजारे नक्कीच बघा भावानो. लय खतरनाक मन भरला भावानो आपला. हे बघा काय नजारे भावानो. नुसतं बघतच राहावं लागतंय असं वाटतंय भावानो. काय नजारे. जय श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि आता आपण पोहोचलेलो आहे मुंबई टू मुक्तिनाथ दर्शनासाठी. आणि तुम्ही माझ्यासमोर बघताय निलगिरी पर्वत आहे आणि आता इकडून ढग येतात त्याच्यामुळे पुरा पर्वत ढाकला जाणार आहे आणि थंड हवा